इब्री लोकास पत्र याचा 3 अध्याय 4 वचन. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. यस, आमेन, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. कशी आहे माझी यूट्यूब फॅमिली? मी आशा करते तुम्ही सर्वजण सुरक्षित आणि आशीर्वादित असाल येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये. होय माझ्या बहीण भावांनो, आजच्या सुंदर दिवसासाठी परमेश्वराने आपल्याला किती अद्भुत असं वचन दिलेलं आहे. परमेश्वराचं वचन इथे आपल्याला काय सांगत आहे की प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं. होय, या पृथ्वीवरती आपण पाहतो की मोठ्यात मोठा इंजिनियर असू द्या किंवा साधारण आपला जे घर बांधणारे मिस्त्री लोक असू द्या, ते प्रत्येकजण काय करतात की ते घराची रचना करतात, घराच्या भिंती बांधतात, घराचा पाया खणतात. ह्या सर्व गोष्टी ते काय करतात, प्लॅन करतात आणि त्या प्रकारे ते घर बनवले जाते. पण म्हणतं इथे परमेश्वराचं वचन आपल्याला, पण म्हणजेच काय की तिथे आपल्याला थोडासा पॉज आलेला आहे. सर्व काही बांधणारा हा देवच आहे. हो, यस, आमेन. मनुष्य कितीही त्याच्या बुद्धीने बलवंत होऊ द्या, पण सर्व काही बांधणारा हा देवच आहे. म्हणजे सर्वस्वी त्याचा पूर्णत्वास नेणारा हा फक्त परमेश्वरच आहे. जर परमेश्वराची इच्छा असेल तर ते घर पूर्ण होईल, ते कार्य पूर्ण होईल, नाही तर होणार नाही माझ्या बहीण भावांनो. म्हणून आपण आपल्या जीवनातील कुठल्याही कामाची सुरुवात करत असताना आपण तिथे सर्वप्रथम परमेश्वराला प्राधान्य दिले पाहिजे. होय, कारण शेवटाला नेणारा आणि पूर्णत्वास नेणारा हा फक्त आणि फक्त परमेश्वरच आहे. परमेश्वराला सर्व गोष्टी शक्य आहेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे की माणसाच्या बुद्धीने नव्हे तर परमेश्वराच्या योजनेने माझं कार्य पूर्ण होऊ दे म्हणून आपण परमेश्वराकडे प्रार्थनाही केली पाहिजे. आणि जेव्हा आपण असं करू परमेश्वराच्या सहाय्याद्वारे, तरच आपलं काम हे पूर्ण होणार आहे. मनुष्याची बुद्धी कितीही असू द्या, पण परमेश्वर हा श्रेष्ठ आहे. मानव हा श्रेष्ठ नाही आहे माझ्या बहीण भावांनो. मनुष्याला बऱ्याच गोष्टी ह्या काय असाध्य आहेत, अवघड वाटतात, ते शक्य वाटत नाही, पण परमेश्वर हा पूर्ण करणारा आहे. होय, आणि शेवटचे क्रूसखांबावरती सुद्धा येशू ख्रिस्ताने म्हणलेलं आहे की पूर्ण झालेलं आहे. होय, काय पूर्ण झालेलं आहे तर आपल्या प्रत्येक एक अडचणी, आपले प्रत्येक एक रोग, प्रत्येक एक आपलं काय रुकलेले कार्य, हे सर्व येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पूर्ण झालेले आहेत. तर ह्या अद्भुत अशा वचनासाठी आपण परमेश्वराला कोटी कोटी धन्यवाद देऊया आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आकाश पृथ्वीचे निर्माण करते बाप्पा, मी येशू मसीहाच्या सामर्थ्य नावाने तुझ्या चरणी येतो माझ्या देवा. हो परमेश्वराच्या सुंदर दिवसासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. कारण कित्येक लोक आहेत परमेश्वराच्या आजचा हा दिवस, आजची हे वेळ नाही पाहू शकले माझ्या राजा. हो परमेश्वरा, पण तू आम्हाला जिवंत ठेवलंस, आम्हाला सुरक्षित ठेवलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो परमेश्वरा, या अद्भुत अशा वचनासाठी तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या राजा. हो देवा, कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेलं असतं. होय माझ्या राजा, या जगामध्ये आम्ही पाहतो की प्रत्येक घर हा कोणी बांधलेला आहे किंवा बांधत असतो किंवा बांधणारा आहे, पण सर्व काही बांधणारा हा देवच आहे. होय माझ्या देवा, तू सर्व काही बांधणारा आहेस, तो आमच्या सर्व गोष्टी पूर्ण करणारा आहेस. त्यामुळे आम्ही तुला कोटी कोटी धन्यवाद देतो माझ्या राजा. विशेष करून मी प्रार्थना करते माझ्या परमेश्वरा, जे कोणी आजारी आहेत माझ्या राजा, तर प्रत्येक एकाला तू स्पर्श कर माझ्या देवा. त्यांना त्यांच्या आजारातून तू बाहेर काढ माझ्या राजा. त्यांच्या अंथरुण बदल माझ्या देवा. तुला सर्व शक्य आहे, सर्व बांधणारा तूच आहेस माझ्या राजा. हो परमेश्वरा, आता प्रत्येक एक आजारी बहीण भावासाठी तू आरोग्याचं दान बांध माझ्या देवा. तू असं केलंस म्हणून तुझ्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. तसंच मागते बापा, जे कोणी आजारी आहेत किंवा जे कोणी कर्जबाजारी आहेत, जे कोणी त्यांच्या प्रॉब्लेममध्ये आहेत, फायनान्शियल असू दे, ज्यांना नोकऱ्या नाहीत, ज्यांना व्यवसाय नाही आहे माझ्या देवा, त्या प्रत्येक एकाचे तू मार्ग मोकळे कर. त्यांच्यासाठी तू उद्धाराचा मार्ग बन. त्यांच्या जीवनात तू कार्य कर माझ्या देवा. त्यांच्या कर्जातनं त्यांना तू बाहेर काढ माझ्या परमेश्वरा. त्यांच्या सर्व अडचणीतवर तू त्यांना बाहेर काढ माझ्या देवा. ज्यांना नोकऱ्या नाही माझ्या देवा, त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे तू नोकरी देऊन ब्लेस करत आहेस म्हणून तुला धन्यवाद आणि धन्यवाद देते माझ्या राजा. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांच्या व्यवसायात तू बरकत दे माझ्या परमेश्वरा. ज्यांच्याकडे व्यवसाय नाही आहे माझ्या देवा, त्यांना नवीन व्यवसाय सुरू करण्यास तू सहाय्य आणि मदत कर माझ्या देवा. व परमेश्वरा, तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा.
विशेष करून मागते बाप्पा जे कोणी व्यसनाधीन आहेत माझ्या देवा, मग ते व्यसन मोबाईलचं असू दे किंवा खाण्यापिण्याचं किंवा इतर वाईट संगतीचं, तर प्रत्येक एक व्यसन असणाऱ्या माझ्या बहीण भावाला मी आज येशू मसीहाच्या सामर्थ्य नावामध्ये घोषणा करते माझ्या देवा की त्यांचे ते व्यसन निघून जात आहेत. होय माझ्या देवा, त्यांच्या जीवनात तू कार्य करत आहेस. तुझा पवित्र आत्मा त्यांना दे माझ्या देवा, त्यांना तुझं वचन कळू दे माझ्या परमेश्वरा. तर प्रत्येक एक वाईट व्यसनातनं ते त्यांच्या पश्चातापी अंतःकरणाने तिथनं बाहेर पडावं असं तू कर माझ्या देवा. हो परमेश्वरा, तू महान आहेस, तुला सर्व गोष्टी शक्य आहेत. तू असं केलंस म्हणून तुला कोटी कोटी धन्यवाद देते माझ्या परमेश्वरा. प्रार्थनेमध्ये माझ्या मुखातनं जर काही चुकीचं बोललं असेल तर मला क्षमा दे माझ्या राजा. हो परमेश्वरा, विशेष करून मागते माझ्या देवा, माझ्या पूर्ण यूट्यूबच्या परिवाराला तू आशीर्वादित कर माझ्या देवा. त्यांच्या सर्व गरजा तू जाणतोस, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण कर माझ्या देवा. त्यांना आशीर्वादित कर आणि तुझ्या वचनामध्ये अधिक वाढण्यास तू त्यांना सहायता आणि मदत कर माझ्या परमेश्वरा. हो देवा, इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचं जीवन मी तुझ्या हाती सोपवते आणि छोटीशी प्रार्थना माझा तारणहार, माझा उद्धारकर्ता येशूच्या नावामध्ये केली म्हणाय का पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त सर्वांना. शालोम. प्रभू येशू मसीहची शांती तुम्हा आम्हा सर्वांसोबत युगानुयुग असो. प्रभू येशूच्या दुसऱ्या आगमनापर्यंत परत भेटूया अशाच एका अद्भुत वचनासोबत. तोपर्यंत जय ख्रिस्त. गॉड ब्लेस यू ऑल अँड थँक यू सो मच.